जराही साबुदाणा न शिजवता आज आपण इथे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे ते बघणार आहोत। करायला एकदम साधे आणि सोपे आहेत आणि उपवासासाठी आपण हे पापड उन्हाळी वाळवण्यासाठी आपण पापड हे बनवणार आहोत। तर तुमच्या आवाजावरून लक्षात येत असेल की एकदम हे कुरकुरीत आणि कुसकुशीत हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत। तर ते कसे करायचे ते बघूया। पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच सिंपल रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर इथं मी 1 वाटी शाबू रात्रभर भिजत घातली होती आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। जेवढी तुम्ही शाबू घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला बटाटा घ्यायचा आहे। जर अर्धा किलो शाबू असेल तर 1 किलो बटाटा घ्यायचा आहे। इथं मी 1 वाटी शाबू भिजत घातली होती, त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि बटाटा हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। आपली छोटी जी किसणी असते त्या किसणीनेच मी बटाटा किसून घेणार आहे। तुम्ही हाताने स्मॅश देखील केला तरी चालेल, पण मी किसणीने बटाटा दोन्ही बटाटा अशा पद्धतीने किसणीने किसून घेणार आहे। इथं बटाटा दोन्ही माझा किसून झालेला आहे। आता त्यानंतर काय करायचं, शाबू आपण शिजवणार नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजत घातलेली ही शाबू थोडी थोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। थोडीशी आपल्याला शाबू घालायची आणि त्यानंतर आपण आता उकडलेला बटाटा जो किसून घेतला तो देखील बटाटा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरजेनुसार गरम पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने पातळशी पेस्ट करून घ्यायची आहे। एकदम पण आपल्याला पातळ पेस्ट करायची नाही। आणि त्यानंतर आता ही पेस्ट आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण राहिलेला देखील साबुदाणा आणि बटाटा उकडलेला दोन्ही थोडं थोडं मिक्स करून गरजेनुसार पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळा साबुदाणा आणि बटाटा एकत्र करून मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी सगळा साबुदाणा आणि बटाटा हा मिक्सरला बारीक करून गरजेनुसार पाणी घालून घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला इथं थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाणी यामध्ये वापरायचं आहे। मिक्सरला शाबू बारीक देखील करताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटते, आपण यामध्ये पाणी घालणार आहे। तर त्यापूर्वी आपण चवीनुसार यामध्ये सुरुवातीला मीठ घालून घेऊया। त्यानंतर इथं मी 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। साधारण 3 ते 4 मिरच्या यामध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत। आणि जर तुम्ही उपवासासाठी जर जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरे घालू शकता आणि जर जिरे खात नसाल तर तुम्ही यामध्ये जिरे स्किप देखील करू शकता। मी थोडंसं एक अर्धा चमचा यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स केल्यानंतर आता हे थोडंसं मिश्रण मला दाटसर वाटते, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे। गरज वाटली तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, इथं थंड पाण्याचा वापर करायचा नाही। आणि गरजेनुसार यामध्ये पुन्हा आपल्याला थोडं गरम पाणी घालून पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची। एकदम देखील आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं नाही किंवा एकदम पातळ देखील करायचं नाही। आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे पापड घालून घ्यायचे आहेत। चमच्याने पळी पापड याचे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। थोडं थोडं घालून अशा पद्धतीने आपल्याला हे पापड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। आपण साबुदाणा अजिबात शिजवलेला नाही, अगदी छान हे पापड कुरकुरीत आणि कुसकुशीत तयार होतात। उपवासासाठी तुम्ही नक्की हे पापड करू शकता। तर अशा पद्धतीने मी हे सगळे पापड घालून घेतलेले आहेत आणि 2 दिवस याला उन्हामध्ये आता वाळवून घेणार आहे। 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी पांढरे शुभ्र आपले हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत आणि छान असे पातळ देखील झालेले आहेत। अगदी आपल्याला हे मिश्रण पातळ देखील करायचं नाही, मीडियम असं आपल्याला मिश्रण करून आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत। 2 दिवस वाळवल्यानंतर आणि तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी दुप्पट तिप्पट आपला हा पापड असा फुलून येतो आणि एकदम असे खुसखुशीत आणि करायला तर एकदम साधे आणि सोपे आहेत। कोणीही सहज करू शकेल। उपवासासाठी तुम्ही नक्की करू शकता। प्रत्येक वेळी चिप्सच तळण्याची काही गरज नाही। अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने बटाटा आणि साबुदाणा एकत्र करून देखील उपवासासाठी पापड तुम्ही करू शकता। तर तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते। तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येत असेल की हे पापड अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात। उपवासासाठी तुम्ही नक्की अशा पद्धतीने साबुदाणा बटाटा पापड तयार करून बघा। करायला एकदम साधे सोपे आहेत आणि कोणीही अगदी सहज करू शकेल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।